पुनर्विकासाच्या नावाखाली सावरकर सदन जमीनदोस्त होऊ देणार नाही। शासनाने सावरकर सदनाचे संपादन करून राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, हिंदू जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी। स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे महामेरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर, मुंबई शिवाजी पार्क येथील ऐतिहासिक सावरकर सदन या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबीकडून जमीनदोस्त होण्याचे संकट आले आहे। ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्यापासून वाचवण्यासाठी व तिचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यासाठी आज हिंदू जनजागृती समिती व समविचारी संघटना यांच्या वतीने येथील जयस्तंभ येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात श्री राजेश आयरे अध्यक्ष, शिक्षक परिषद रत्नागिरी श्री निलेश आखाडे रत्नागिरी शहर सरचिटणीस भाजप श्री संदीप नाचणकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजप दक्षिण रत्नागिरी श्री संजय जोशी, महाराष्ट्र संघटक महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री अनंत आगाशे अध्यक्ष, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा श्री शैलेश बेर्डे रत्नागिरी शहर उपाध्यक्ष भाजप श्री गणेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी अधिवक्ता श्री सचिन रेमणे, विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार विभाग प्रमुख श्री समीर करमरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सौ शुभांगी मुळे, सनातन संस्था यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी नागरिकांनी सावरकरांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला आणि सावरकर सदन वाचवा अशा घोषणा दिल्या। नमस्कार, मी सतीश कोचरेकर, प्रवक्ता हिंदू जनजागृती समिती। आज रत्नागिरीमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे सावरकरप्रेमी सहभागी झालेले होते। विषय होता मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं ऐतिहासिक असं सावरकर सदन हे निवासस्थान वाचवणं। आज बिल्डर लॉबी पुनर्विकासाच्या नावाखाली ही वास्तू तोडण्याचं एक मोठं षडयंत्र करत आहे। बीएमसीने 2010 सालीच या वास्तूला हेरिटेज दर्जा प्राप्त व्हावा या संदर्भातलं निवेदन सरकारला दिलेलं आहे, मात्र अजूनही महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही। या सावरकर सदनामध्ये न जाणू कित्येक अशा क्रांतिकारकांचे चरणस्पर्श झालेले असतील, तिथे स्वातंत्र्य संदर्भामधली खलबतं झालेली असतील, त्याचा प्लॅनिंग ठरवलं गेलेलं असेल आणि अशी ऐतिहासिक वास्तू वाचवणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे। ही वास्तू वाचावी, ही सरकारने अधिग्रहित करावी आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक मोठं स्मारक उभं राहावं, वाचनालय उभं राहावं अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आज आम्ही करत आहोत। जरी मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही तर यापुढे हे आंदोलन तीव्र होत जाईल आणि हिंदू जनजागृती समिती प्रसंगी रस्त्यावर उतरेल, एवढंच आम्हाला या संदर्भात सांगायचं आहे। या संदर्भात महाराष्ट्र सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि तातडीने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। नमस्कार। म्हणजे सावरकर आहे। हिंदू आणि सावरकर हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत आणि पुढच्या पिढीला या विषयाची माहिती होण्यासाठी, पुढच्या पिढीला सावरकरांचं दर्शन, सावरकरांच्या विचारांचा परिचय कशाच्या माध्यमातून होईल। अनेक विचारवंत असं म्हणतात की जो आपला भूतकाळ विसरतो त्याला भविष्यकाळ घडवता येत नाही किंवा त्याचा भविष्यकाळ अंधारमय असतो। सावरकरांसारखे स्फुल्लिंग भूतकाळामध्ये जन्माला आले आणि त्याच्याच आधारावर आज आपण आपली वाटचाल करत आहोत। हिंदुत्व शिकलंय ते त्यांच्या बलिदानामुळे आणि पुढच्या पिढीला अशा प्रकारचा जाज्वल्य आणि उत्स्फूर्त स्फुल्लिंगाचा धडा जर पाहायचा असेल तर तो सावरकरांमध्ये पाहावा लागेल किंवा तो दिसेल। मग या सगळ्या गोष्टी मूर्तिमंत स्वरूपात कुठे लक्षात येऊ शकतात? मला असं वाटतं सावरकरांनी त्यांचं आयुष्य ज्या वास्तूमध्ये पूर्ण वेळ घालवलेलं आहे, आयुष्याचा बराच काळ ते त्या वास्तूमध्ये राहिलेले आहेत, अशा वास्तू म्हणजे भविष्यातील आमच्या नवीन नवीन पिढीला दिशा देणाऱ्या आणि स्फूर्ती देणाऱ्या अशा प्रकारच्या या वास्तू आहेत। त्यामुळे त्या वास्तूंचं संवर्धन झालं पाहिजे। आम्ही ताजमहालचं संवर्धन करतो, कशासाठी? कोणती प्रेरणा आहे त्याच्या मागे? जर ताजमहालचं संरक्षण या देशामध्ये होत असेल तर हिंदुत्वाचा प्रचंड मोठा आधार असलेलं, हिंदुत्वाचा प्रचंड मोठा स्फुल्लिंग झरा असलेलं शिवाजी पार्क येथील सावरकर सदन हे सुद्धा आमच्या आस्थेचं प्रतीक आहे आणि म्हणून हिंदुत्ववादी सरकारला या
आंदोलनाच्या माध्यमातून या जनजागृती सभेच्या माध्यमातून आम्हाला असं सांगायचं आहे की सावरकर सदनाचं जतन हे झालंच पाहिजे. त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा. त्याला पुढच्या पिढीसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींच्या व्यवस्था तिथे उभ्या करा. एका बाजूला आंबेडकर सदन राष्ट्रीय स्मारक घोषित होऊ शकतं, त्याच पद्धतीनं तसाच न्याय आपण सावरकर सदनाला द्यावा, अशा प्रकारची एक मागणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समोर करत आहोत. पुन्हा माझ्या समोर सगळ्यांनी बोलूया. बोला भारत माता की जय, वंदे हिंदू धर्म की जय.